नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईन प्री 2023 मध्ये विचारलेले काही प्रश्न आपण या ठिकाणी चर्चेसाठी घेतलेले आहेत. गणिताचे हे तिघ प्रश्न आहेत आणि तिघ प्रश्नांचा संबंध हा शेकडेवारी या विषयाशी आहे. शेकडेवारी हा प्रामुख्याने विचारला जाणारा टॉपिक तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये दिसेल. पहिला प्रश्न हा सरळ व्याजाचा वरचा आहे बघा. काय म्हणतो बघा, सरळ व्याजाने एका माणसाने बँकेकडून 12% सरळ व्याजाने व्याजाचा दर, वार्षिक व्याजाचा दर तुम्हाला 12% दिलेला आहे. त्याने कर्ज घेतले आणि 3 वर्षानंतर त्याने रक्कम त्या ठिकाणी 5,400 रुपये परत केली आहे. तर आपण कर्जाने घेतलेली रक्कम किती ते आपल्याला विचारलंय. तर बघा, थोडासा वेगळा म्हणजे सूत्र न वापरता थोडासा वेगळा विचार करू. जर आपण रक्कम जर 100 रुपये जर आपण या ठिकाणी रक्कम जर घेतली, रक्कम जर आपली 100 रुपये असेल तर एका वर्षासाठी व्याज तुम्हाला 12 रुपये द्यावं लागतंय. एका वर्षासाठी व्याज 12 रुपये द्यावं लागतंय. त्याने 3 वर्षासाठी ती रक्कम व्याजाने घेतली होती, तर त्याला 12×36 रुपये व्याज द्यावं लागेल. 100 रुपये जर रक्कम जर कर्जाने घेतली तर 36 रुपये व्याज द्यावं लागतं. आता त्याने 5,400 रुपये व्याज दिलंय, तर रक्कम किती असेल प्रश्नचिन्ह. इथून तिरकस गुणाकार करून आपल्याला उत्तर मिळून जाईल. तिरकस गुणाकार म्हणजे या दोघांचा गुणाकार होणार आहे. म्हणजे बघा, 100 गुणिला 5,400 आणि याला आपण 36ने याला भागायचंय. चला आपण भागाकार या ठिकाणी करू. भागाकार करताना 18 दुने 36, 18 त्रिक 54, हे 300 झाले. 2 शून्य जसेच तसे. पुन्हा या दोनाने जर भाग दिला तर 300ला दोनाने भाग दिल्यानंतर 150 राहतील. 150 गुणिला 100 म्हणजे व्याजाने घेतलेली रक्कम 15,000 असायला पाहिजे. तुमचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी आहे. आशा करतो की तुम्हाला प्रश्न समजला असेल. बघा, सूत्र न वापरता आपण हा प्रश्न कसा सॉल्व्ह करू शकतो त्याच्यावर फोकस करा. ओके, पुढचा प्रश्न पण हा शेकडेवारीवरचा आहे. पुन्हा शेकडेवारीमध्ये बघा, कोणत्याही संख्येचे जर तुम्हाला 10% काढायचं असेल तर हे सर्वात सोपं असतं. आणि मग या प्रश्नाकडे आपण जाऊ. समजा मला 12,000चे 10% जर काढायला सांगितले तर 12,000चे 10% म्हणजे होतात 1,200 रुपये. लक्षात घ्या, म्हणजे याला आपण 10ने भागून टाकला. आता 10%वरून जर मला 5% काढायचं असेल तर 10% म्हणजे हा 5%च्या निम्मे आहे. तर 1200च्या निम्मे किती होऊन जातील? 600. तर या पद्धतीने आपण ते करू शकतो. आता बघा, इथं काय म्हणतोय की एका यंत्राची किंमत किती आहे? 16,000 रुपये किंमत आहे आणि त्याची किंमत दरवर्षी 5%ने कमी होते. हे वाचणं महत्वाचं आहे. 5%ने किंमत कमी होते. तर आपल्याला 2 वर्षानंतरची किंमत विचारली. आता बघा, 16,000च्या जर 5% काढायचं झालं तर तोंडी आपण काढू. 16,000च्या 5%, 5%ने कमी होते. तर काढा, याचे 10% किती होतील? बरोबर, 1,600. 5% किती होतील? 800. म्हणजे 800 रुपयाने किंमत कमी झाली आहे. जर तुम्ही याच्यातून 800 कमी करून टाकले तर पहिल्या वर्षाअखेर ही किंमत किती होणार आहे? 15,200. 15,200 पेक्षा जेवढे किमती जास्त असतील ते पर्याय उडवून टाका. हे दोघं पर्याय आपलं उत्तर येणार नाही. आता दुसऱ्या वर्षी ह्या 15,200च्या 10%, 5%, पुन्हा याचे 5% आपल्याला काढायचे. 5%ने ती कमी होते. याचे 10% घेतले तर 1,520. त्याच्या पुन्हा निम्मे म्हणजे 760. याच्यातून 760 जर तुम्ही वजा केले तर तुमचं उत्तर 14,440 रुपये यायला पाहिजे, जो तुमचा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिसतोय. पुन्हा प्रश्न हा शेकडेवारीवरचा आहे. छोटासा कन्सेप्ट, शेकडेवारी कसं काढायचं? 10%, 5%, 20% काढण्याची तुम्ही नक्की जर सराव केला असेल तर हा प्रश्न तुम्हाला कमी वेळात सॉल्व्ह करता येईल. पुढचा प्रश्न बघा, पुन्हा शेकडेवारीवरचा आहे. आता मी नेहमी रेकमेंड करतो की शेकडेवारीवरचा, पर्सेंटेजवरचा जर क्वेश्चन तुम्हाला आला तर नेहमी सुरुवातीची किंमत 100 माना. आगगाडीचे भाडं 20%ने वाढवलंय, नंतर पुढे 10%, 2 महिन्यानंतर 10% आणि 25%ची त्याच्यामध्ये वाढ झाली, तर सुरुवातीपेक्षा ते किती टक्क्याने जास्त वाढले असं आपल्याला विचारलंय. तर आपण सुरुवातीला पकडू की 100 रुपये त्या आगगाडीचं भाडं आहे. पहिल्या वर्षात 20%ने वाढ झाली आहे, म्हणजे ती वाढून 120 रुपयावर जाणार आहे. त्यानंतर आता 120 मध्ये पुन्हा 2 वाढ केल्यात बघा. 120 मध्ये पहिल्यांदा 10%ची वाढ केली. 120 मध्ये 10%. मला सांगा, 120च्या 10% किती झाले? 12. तर 12ने वाढ होऊन जाईल, म्हणजे 132 झालं. आता ह्या 132 मध्ये देखील 25%ची वाढ आहे. 132 मध्ये 25%ची वाढ.
आणि तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, 25% म्हणजे काय, 1/4, अर्ध्याचा अर्धा. ओके, याचं जर तुम्ही 1/4 काढला तर ते किती होतात, 33 होतात. 33 ने वाढ होणार आहे. ऍड करून टाकायच्यामध्ये 165. बघा आता सुरुवातीला भाडं तुमचं 100 रुपये होतं, आता तुमचं 165 आहे. म्हणजे किती रुपयाची वाढ झाली आहे, 65 रुपयाची वाढ झाली आहे. आणि सुरुवातीची किंमत 100 असल्यामुळे आपलं उत्तर डायरेक्ट 65% तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवारीचे प्रश्न हे आपण सुरुवातीची किंमत 100 घेऊन जर आपण सुरुवात केली तर कमीत कमी वेळात फॉर्म्युला सूत्र न वापरता आपल्याला हे करता येतं. आशा करतो की तुम्हाला हे शेकडेवारीचे 3 प्रश्न एकाच परीक्षेमध्ये विचारले गेले, प्री 2000 कंबाईनची प्री एक्झाम जी झाली ती 2023 ची, त्यामधले प्रश्न आहे. ओके, सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. बाय बाय, हॅपी लर्निंग.